राम नारायण राम कोशिश करत असताना परंतु चरम सीमा गाठत असूनही ते पूर्ण करू शकत नाहीत. अखेर काहीतरी शिल्लक राहतेच. जेव्हा काहीतरी संपत नाही, शिल्लक राहते, तेव्हा नक्कीच त्याचा काहीतरी शेवट आहे. ज्याच्या साधनेने, ज्याच्या चिंतेच्या फळाने हे पूर्णता प्राप्त केली जाऊ शकते, ती कोणती साधना आहे, कोणता सूर आहे, कोणत्या प्रमाणात आहे? त्या पूर्णतेच्या साधनेमध्ये पोहोचण्यापर्यंत आपण बारबार तीच स्थिती अनुभवत राहू. सर्व जीवजाती एकाच स्तरावर, एकाच ताराच्या सुरात, एका नियमात आहेत. दैहिक वृत्तीचा निवारण होण्याचा जो खेळ आहे, तो जीवजगतातील सर्व जीवांमध्ये आहे, जवळजवळ सर्वांमध्ये आहे. काम, क्रोध, लोभ, मायामोह, दैहिक वृत्तीचा खेळ सर्वांमध्ये समान आहे. जर ते समसुरात बांधले गेले तर नक्कीच आणखी बांधण्याचा, आणखी साधण्याचा, आणखी जाणण्याचा आहे, जे साधनेवर अधिक खोलात आणि अधिक शांती आणि तृप्तीच्या दिशेने पुढे नेले जाऊ शकते. ही साधना म्हणजेच प्रकृतीची प्रकृत साधना आहे. कारण पृथ्वी आहे आणि पृथ्वी दुसऱ्या एका वस्तूपासून आली आहे, तर समजून घ्यावे लागेल की आणखी एक वस्तू आहे. ती वस्तू अनेक गोष्टींची रक्षा करत आहे. म्हणून प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक वस्तूच्या खंडखंडात या प्रकारे रक्षा करण्याची क्षमता आहे.